जैन सोसायट्यांमध्ये कबूतरखाने उभारा. बाळा नांदगावकर यांनी कबूतरखान्यांबाबत रोखठोक भूमिका मांडलेली आहे. टू द पॉइंट या झी24 तासच्या विशेष कार्यक्रमात बोलताना बाळा नांदगावकर यांनी ही रोखठोक भूमिका मांडली आहे. पक्षी सेवा करायची आहे तर कबूतरखाने सोसायट्यांमध्ये उभा करा, अशा प्रकारचं रोखठोक भूमिका आणि सडेतोड भूमिका टू द पॉइंट मुलाखतीमध्ये बाळा नांदगावकरांनी मांडली आहे. माणूस जगणं महत्वाचं की कबूतर, असा सवालही बाळा नांदगावकरांनी उपस्थित केलाय. लोढांनी त्यांच्या इमारतीत कबूतरखाने उभारावेत असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी मंगल प्रभात लोढा यांनाही सुनावलेला आहे. जैन समाजाला पक्षी सेवा करायची असेल तर जैन सोसायट्यांमध्ये कबूतरखाने उभारावेत असंही बाळा नांदगावकर म्हणाले. मग आता कबूतरखान्याचाच विषय जर आहे तर त्या कबूतरखान्यामध्ये पर्यटनाचं नुकसान होते. कबुतरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. ह्या गोष्टी दिसतच आहेत ना आपल्याला. मग माझं म्हणणं आपला आग्रह हा माणसं जगवण्याला की कबुतर जगवण्याला आहे. माणसं जगली तर कबुतराला दाणा घालतील ना. पण तीच जर माणसं मारणार असतील तर काय करणार तुम्ही? बरोबर आहे. त्याचा विचार करणार की नाही. आणि मग मला असं वाटतंय की मला जीवदया करायची ना, मग मी माझ्या इथंच करतो ना. ज्या ज्या ठिकाणी आता मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये पोपट आले पाहिजेत, माझ्या घरामध्ये चिमण्या आल्या पाहिजेत, माझ्या घरात कबूतर आली पाहिजेत. मी त्याला मग तुम्ही तुमच्या इथं करायला काय करायचं ते. माझं म्हणणं त्याच्यावरती असं आहे की आपण आता जिकडं तुम्ही बघा सोसायटी बांधल्या, आता हिंदू एखादी सोसायटी आहे तर तिथे एखादं गणपतीचं मंदिर असतं, हनुमंताचं मंदिर असतं नाही का. एखादी मुसलमानची सोसायटी तर तिथे एखादी मस्जिद बनवली जाते. जैन धर्माचं आता तुम्ही जर बघितलं तर त्याचं सोसायटी बांधताना बघितलं तिकडे त्याचं देरासर बांधलं जातं, जैन मंदिर बांधलं जातं. मग माझं म्हणणं आहे की आता आपल्याला वाटते ना जैन बांधवांना सगळ्या आमच्या की आपण आपल्या इथं मंदिर झालं पाहिजे. पण तिकडे आजूबाजूला कुठंतरी एखादं जर तुम्ही हे बांधलं कबूतर खाण्यासारखी जागा कुठं ठेवा ना, तिकडे जाऊन कबूतर तुम्ही कबूतर खाण्यामध्ये सोसायटीमध्ये करा ना. पण त्या मोठ्या मोठ्या टावर मध्ये देरासर असतात. मग त्यांनी आता ते ठरवायचं कुठं का. त्यासाठी एवढे मोठे प्लॉट आपण घेतो. आता लोढा साहेब केवढे मोठे मोठे प्लॉट घेतात. त्या प्लॉट मधला एखादा अर्धा एकर जमीन ठेवा ना तिकडेच वेगळ्या बाजूला आणि करा तिकडं कबुतरांचं. तिकडे धान्य बिणं सगळं ठेवा. लोकांना त्रास होणार नाही. ज्यांना जीवदया बुद्धदया करते ती जीवदया बुद्धदया करतील. दादाचा कबूतर खाणा पिढ्या तिकडे तो कबूतर खाणा आहे. त्याच्या बाबतीमध्ये कोर्टाने निर्णय द्या. आला कधी ऐरणीवर मुद्दा कोर्टाने निर्णय दिला तर आले ना ऐरणीवर मुद्दा. बाबा कोर्टात ऐकणार नाही का? कोर्टाचा सन्मान आपण करणार नाही का? त्याचाही विचार करण्याची आवश्यकता. याचा अर्थ आम्ही काय आंदोलन होतं पण आंदोलनावरती केसेस होत नाहीत तिथे. म्हणजे खरं म्हणजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. तर आम्ही चुकीचं केलं तर आता आमच्या पण कार्यकर्ते करतात ना, त्यावेळेला आमच्या लोकांवरती पण गुन्हा दाखल होतो. आमचं काय म्हणणं नसतं. आम्ही त्यांना एवढं सांगतो की यांनी हा केलेला गुन्हा जो हा लोकांसाठी केलेला गुन्हा आहे, त्याचा इंडिव्हिज्युअल गुन्हा केलाय का लोकांच्या काहीतरी हितासाठी केलेला गुन्हा आहे. जर गुन्हा केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. हे आम्ही पोलिसांना आम्ही सांगतो तसं. तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या, चुकीचा गुन्हा लावू नका. एखादा टोल आमच्या लोकांनी फोडला असं धरून चाला तर त्याच्यावर खंडणीचे गुन्हे टाकले जातात. तसे ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तो का नाही होत? तो करायला पाहिजे. आणि या विषयात अधिक बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, आपण बघितलं की कबूतरखान्यांचा मुद्दा मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चिघळतोय. बाळा नांदगावकरांनी भूमिका मांडलेली आहे की ज्या सोसायट्या आहेत त्या ठराविक समुदायाने त्या सोसायट्यांमध्येच कबूतरखाने तयार करावेत, लोकांना त्रास होऊ नये, अशा प्रकारची भूमिका बाळा नांदगावकरांनी मांडली आहे. कसं बघता या भूमिकेकडे? मुळामध्ये कबूतरखान्यावरती जैनांनीच हक्क दाखवणं हा योग्य नाही. एक 93 वर्षापूर्वीचा कबूतरखाना होता, तेव्हा जो मानला गेला सगळीच लोक आपापली पिढा हरण व्हावी म्हणून दाणे टाकत होतं वगैरे, हा सगळा विश्वासाचा भाग झाला. आध्यात्मिक वगैरे काय जे असेल ते. बाळा नांदगावकरांनी जे सांगितलंय साहेबांनी तेच मी 2 दिवसापूर्वी सांगितलेलं की ते पालकमंत्री आहेत, ते फार मोठे आहेत. सगळ्यांनाच वाटतं की कुठलाच पक्षी प्राणी मेला नाही पाहिजे. तर असे प्लॉट घ्या जिथे मनुष्य विरहित म्हणजे माणसांचा वावर तिथे जास्त नसेल. आणि जर घेतला तर लोढा त्यांच्याकडे भरपूर प्लॉट आहेत.
प्लॉट बंदिस्त करा, ज्याच्यात फार माणसं जा आणि स्वच्छता ठेवा आणि करा. आणि हा असा ठेका पण घेऊ नका की हे फक्त जैनांनी, सगळ्यांना वाटतंय पण याच्यामुळे मनुष्य हानी होता कामा नये, हे तितकंच खरं आहे. आणि ही काळजी घेतलीच पाहिजे. आणि जो कोर्टाने तुम्हाला निर्णय दिलाय तो मानलाच पाहिजे. कोर्टाच्या विरोधात जाऊन म्हणजे दरवेळेला हम करेल तो कायदा हे होणार नाही. अगदी अगदी किशोरताई, म्हणजे या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत 100%. हक्क मागण्यासाठी जे गेलेलं त्यांच्यावर कुणी गुन्हे केले तर हे म्हणजे स्वतःच्या धर्माचं जैन म्हणजे कबूतर हे असं नाहीये. सगळ्यांना वाटतंय कबूतर जमीन पाहिजे पण ते मनुष्य विरहित, मनुष्याचा वावर नसेल त्या ठिकाणी. अगदी. आणि ते प्लॉट घ्या आणि द्या आणि करा. अगदी किशोरीताई, लक्षात आला मुद्दा. किशोरीताई, धन्यवाद झी24 तासची बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे सुद्धा आहेत. मनीषाजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सुद्धा हे कबूतर खाणे हटवण्यासाठी आग्रही आहात, वेळोवेळी भूमिका मांडली. आता बाळा नांदगावकरांनी थेट भूमिका मांडलेली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या सोसायट्यांमध्ये किंवा ठराविक समुदायांना आपल्या सोसायट्यांमध्ये कबूतरखाने या ठिकाणी तयार करावेत. आमची काही ना नाही, मात्र सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. कसं बघताय या भूमिकेकडे? मुळात म्हणजे सर्वप्रथम या विषयाला मी वाचा फोडली विधान परिषदेमध्ये. बिलकुल. पावसाळी अधिवेशनात आपल्याला माहित असेल. हो, बरोबर. आणि केवळ एक आमदार म्हणून नाही, लोकप्रतिनिधी नाही, तर प्राणी तज्ञ म्हणून. कारण आपल्याला माहितीये की म्हणजे मी वेळोवेळी सांगत आलेले की माझं PhD हे झुऑलॉजी मध्ये प्राणीशास्त्रात झालेलं आहे. बिलकुल. या विषयाचा माझा गाढा अभ्यास आहे. मुळात म्हणजे पब्लिक न्यूसेन्स थांबवावा आणि सोसायटीमध्ये तरी कशाला. माझं म्हणणं आहे की आपण घरात पाळीव प्राणी पाळतो किंवा पक्षी, काही लोक एखादा पोपट पाळतात किंवा काकाकुवा पाळतात किंवा काही लव्हबर्ड्स असतील, चिमण्या पाळतात. तसं ज्याला पाहिजे त्यांनी एखाद 2 कबूतर पाळावे, 10 किती पाळावी, पण ते तुमच्या प्रिमाइसेस मध्ये स्वतःच्या. उद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तुम्ही असे ठिकठिकाणी कबुतरांची पिंजरे ठेवणार आहात का? ते कोऑपरेटिव्ह सोसायटीचे पण काही नियम असतात. बरोबर. मग कुत्र्या मांजरांना तुम्ही अडवता, तिकडे तुम्हाला रेबीज पसरतो म्हणून तुम्ही तिकडे त्यांचं निर्बीजीकरण करणार. मच्छरांमधून आपल्याला डेंग्यू मलेरिया होतो, आपण मच्छरांना मारतो, उंदरांना मारतो. मुळात म्हणजे कुठल्या प्राण्याला मारावा हा हेतू नाही आहे, परंतु पब्लिक प्लेसवर जो न्यूसेन्स आहे आणि मनुष्याचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं. हा जो अट्टास किंवा ही जे एक प्रकारची दादागिरी चालली ती चुकीची आहे, अविवेकी हे सगळं वागणं आहे. अगदी मनीषाताई, नांदगावकरांनी अजून एक मुद्दा मांडला. जी आंदोलनं केली जातात, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं जाते, अवमान केला जातो, अशांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. तुमचा सुद्धा साधारणतः त्याच प्रकारची मागणी तुम्ही सुद्धा केलेली होती. नाही, कारवाई व्हायलाच पाहिजे ना. कारण कसं आहे की हा न्यायप्रविष्ट विषय आणि कोर्टाने वारंवार सांगितलंय की अशा प्रकारे सगळं थांबलं पाहिजे. तसे आदेश त्यांनी दिलेले आहे. कोर्टाचे आदेश झुगारून हे जे काय चाललं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. संबंधित सगळ्याच यंत्रणांनी, म्हणजे मी जे फोटोज, व्हिडिओज, माझ्या बाईट्स मी हे सगळ्यांना टॅग करते. आता कालपर्यंत कोणी बोलत नव्हतं, आज असं ओपनली इतर पक्षातली लोक पण बोलायला लागलेत. मला म्हणजे हा मी वारंवार म्हणते, हा धार्मिक विषय नाहीये, हा राजकीय विषय नाहीये. हा एक प्रवृत्ती आहे की आमचंच आम्ही खरं करणार, हे महत्वाचं आहे आणि मी त्याच दृष्टिकोनातून बोलते. अगदी धन्यवाद मनीषाताई, तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं बाळा नांदगावकर यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये कबूतर खाण्यांसंदर्भात सुरू असलेलं आंदोलन आणि या सगळ्या न्यायालयाचा होत असलेला अवमान, ही आंदोलनं, या सगळ्यावर रोखठोक भूमिका, टू द पॉइंट भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं.